मनोज जरांगे ओबीसी नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। जरांगे हाकेंशी चर्चा करण्यासाठी वेगळे गट कशासाठी? जरांगे भुजबळ हाकेंना एकत्र चर्चेला बोलवा, शरद पवार यांच्याकडून स्पष्ट। शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं? पवारांनी संभ्रम निर्माण करून फक्त राजकारण केलं, राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका। औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय मुंबईत घेतला ही चूक होती, चूक लक्षात येताच मी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्याप्रमाणे आरक्षणाविषयी मराठवाड्यामधील नव्या पिढीशी सुसंवाद साधण्याची गरज, शरद पवारांची प्रतिक्रिया। उदयनराजेंनी दिल्लीमध्ये घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, भेटीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा, आरक्षणाच्या मुद्द्यावरून केवळ राजकारण नको, भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया। सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री, भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका करणाऱ्या अमित शहांना पवारांचं जोरदार प्रत्युत्तर। तर शहांवर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवणं, बावनकुळेंचा पवारांवर पलटवार, तर पवारांनी बॉम्बस्फोटातील आरोपी विमानातून आणले, आम्ही टीका करायच्या का? विखे पाटलांचा हल्लाबोल। तर तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला, बावनकुळेंच्या टीकेनंतर शरद पवारांचा मिश्किल टोला। लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध नाही, अर्थसंकल्पामध्ये 35,000 कोटींची तरतूद, त्यामुळे योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही, अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नाही तरी योजना आणल्या जात आहेत, लाडकी बहीण योजनेचे 1 ते 2 हप्ते देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न, शरद पवारांची टीका। माध्यमांना पाहताच काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर पळाले, विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा अंतापूरकर यांच्यावर आरोप। अजित पवार गटातील बाबाजानी दुराणी यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश, पवारांना सोडून गेलेले शून्य झाले, मी शून्य होण्याच्या आधी परतलो, बाबाजानी दुराणी यांची प्रतिक्रिया। अजित पवारांसोबत गेलेल्या अनेकांना वाटतं रस्ता चुकला, योग्य ठिकाणी काम करण्याची इच्छा असणाऱ्यांचं स्वागत, पक्षामध्ये घर वापसी करणाऱ्यांबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया। शिंदे गटाकडून शिवसेना हिसकावण्याचा प्रयत्न, आमदार खासदार फोडण्यासाठी 3 ते 4,000 कोटींचा वापर, संजय राऊतांचा आरोप। संजय राऊत आधी बेछूटपणे आरोप करतात आणि नंतर माफी मागतात, राऊतांच्या आरोपानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही लोकभावना, संजय राऊतांचं वक्तव्य, तर ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्र मागे जाईल, रामदास कदमांचा टोला। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची आज अमित शहांसोबत बैठक, विधानसभेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होण्याची शक्यता। राधानगरी धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू, पंचगंगा नदीचं पाणी कोल्हापूर शहरामध्ये शिरण्यास सुरुवात। कोल्हापुरातील कुरुंदवाड शहराला पंचगंगा नदीचा वेढा, काही घरं पाण्याखाली तर काही घरांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी। कोल्हापूर जिल्ह्यातील कडवी नदीला पूर, नदीचं पाणी उसाच्या शेतामध्ये शिरलं, तर निनाई परळे धरण ओव्हरफ्लो। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट 5 इंच, नदीच्या किनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। थोड्याच वेळामध्ये भारत श्रीलंका यांच्यातील पहिल्या T20 सामन्याला सुरुवात, टॉस जिंकत श्रीलंकेचा गोलंदाजीचा निर्णय, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वामध्ये टीम इंडिया मैदानामध्ये उतरणार।